नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोकणामध्ये नैवेद्य म्हटला तर एकतर काजूची उसळ किंवा वालाचं बिरडं हे नक्की केलं जातं. तर त्यासाठी कांदा लसूण विरहित असं वालाचं बिरडं अगदी सोप्या पद्धतीनं कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी मी कडवे घेतलेले आहेत. कडवे वाल जे म्हणतो आपण किंवा बिरडं म्हणतो ते भिजत घालायचे 8 ते 10 तास. त्यानंतर कापडामध्ये बांधून बऱ्यापैकी गरम असलेल्या जागी ठेवायचे. त्याला मोड येतात एका दिवसामध्ये. मग थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे 1-2 तास, म्हणजे त्याची सालं व्यवस्थित निघतात. सालं काढून झाले की हे असे होतात. ते पण पाण्यातच ठेवायचे, बाहेर ठेवले तर काळे पडतात. आता पुढच्या कृतीसाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि मोहरी तडतडून घेते आहे. अर्धा छोटा चमचाच मोहरी घेतली आहे, जास्त घ्यायची नाही आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरंसुद्धा आपण फुलवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही कांदा लसूण खाणार असाल तर एक 4-5 पाकळ्या लसणीचा ठेचून घाला, नाहीतर आपण इथे कढीपत्त्याची जी पानं घातलीत तशीच तुम्ही देखील घाला. कांदा खाणार असाल तर कढीपत्त्यावरची कांदा परतून घ्या आणि मग टोमॅटो घाला. इथे मी कांदा नाही खात आहे त्याच्यामुळे फक्त टोमॅटो घालून घेतला आहे. थोडं मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. तर इथे परतत ठेवलं आहे सगळं आणि याच्यावरतीच मी मसालेसुद्धा बेसिक जे आहेत ते परतून घेणार आहे. अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट. तुम्हाला आवडत असेल तर कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग. हिंग या भाजीला घातलाच पाहिजे, कारण कडव्यांनी पोट फुगतं, त्याच्यामुळे हिंग घाला, चवसुद्धा वाढते. आता जे आपण वाल किंवा कडवे जे आपण भिजत घालून ठेवले होते ते कढईमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. अगदी 1 ते 2 मिनटं वगैरे परतून घ्यायचे. गॅस मोठा ठेवून परतले तरीसुद्धा चालतील. अशा प्रकारे परतले ना की भाजी लवकर शिजते. अति पाणी न लागल्यामुळे ना भाजीचा मध्येचा पांचटपणा वगैरे येत नाही. तर 1-2 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजीला घट्टपणा आला आहे थोडा, म्हणजे पाणी वगैरे सुकलं आहे आणि व्यवस्थित परतले गेलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही एखादा बटाटासुद्धा याच्यामध्ये घालू शकता. मी आत्ता नाही घातला आहे, कारण थोडीशी पातळ भातावर घेण्यासाठी आमटी आणि बटाटा खूप खाल्ला जातो त्याच्यामुळे मी घातला नाही आहे. आता इथे 1 पेला गरम पाणी घालून घेतलं आहे मी. पाणी सध्या कमीच घाला, नंतर लागलं तर घालू शकतो आपण. गरम पाणी का घातलं आहे? लवकर शिजतं म्हणून. खोलगट झाकण त्यावर पाणी ठेवलं तरी चालेल किंवा बंद झाकण ठेवलं तरी चालेल. आता वाटण्यासाठी मी इथे असा खोबराचा तुकडा घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा, आणि गॅसवर भाजून घेते. रेग्युलर किसून आपण जे भाजतो सुकं खोबरं तेल न घालता तसं भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल. एक अर्धी किंवा पाव वाटी वगैरे खोबरं बास होतं. आता हे जे काळं जे झालेलं आहे ते मी काढून घेणार आहे. आणि खोबरं करपवायचं नाही आहे, फक्त भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याचा एक फ्लेवर येतो, त्याला छान वाटतं. कारण कांदा लसणीमुळे भाजीला एक व्यवस्थित फ्लेवर येतो. आता आपण इथे कांदा लसूण वापरत नसल्यामुळे भाजीला चवीसाठी किंवा वासासाठी म्हणून ही पद्धत वापरली ना तर अतिशय अप्रतिम अशी भाजी लागते. तर या ठिकाणी मी तुकडे करून खोबरं हे मिक्सरमध्ये घालून घेते. आता तुम्ही रेग्युलर वापरलं तरीसुद्धा चालेल. नैवेद्यासाठी युज्युअली कांदा लसूण वापरत नाहीत म्हणून, आणि उपवास वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही अशी भाजीही करू शकता. इथे मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि 1 इंच आलं घेतलं आहे. आलं जरा जास्त वाटतं आहे, कोवळं आहे, तिखट नाही आहे, म्हणून मी एवढं घेतलं आहे. जून असेल तिखट असेल तर कमी वापरा. आणि जिरंसुद्धा बेतानंच वापरायचं आहे, कारण जिऱ्याचा फ्लेवर अतिशय ओव्हरपॉवर करतो जर जास्त झालं तर, त्याच्यामुळे बेतानेच घाला. आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, गंधासारखं बारीक करायचं. सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आणि मग पाणी घालून बारीक करून घ्यायचं. आता इथे 5 मिनटं झालेली आहेत, भाजीला उकळी आली. आपण बघून घेऊया की कितपत शिजलेले आहेत कडवे. तर एक 50% वगैरे शिजलेले आहेत. अजून एक उकळी काढून घेऊ आपण, म्हणजे व्यवस्थित अगदी मेणासारखे मऊ म्हणतो ना तसे होतील. तर अजून एक 4 ते 5 मिनटांची उकळी काढून घ्यायची आहे. तर आता अजून एक 5 मिनटं झाल्यावर तुम्ही बघू शकता की कडवे अतिशय सुंदर अगदी मऊसूत असे शिजलेले आहेत. आता या ठिकाणी आपण जे केलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे. आता इथे जरा मला पाणी जास्त वाटतं आहे. पातळ जर आमटीसारखं करणार असाल तर ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे.
पण भाकरीबरोबर खायचं असेल किंवा पोळीबरोबर खायचं असेल तर जराशी घट्ट व्हायला हवी भाजी. मीठ वगैरे यावेळेला ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. या ठिकाणी कोकमसुद्धा मी घालून घेते कारण कडव्याला पित्त खूप असतं, त्याच्यामुळे कोकम आणि चव बॅलन्स करण्यासाठी म्हणून छोट्या लिंबा एवढा गूळ घालून घेतलेला आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा गरम मसाला घातला आहे. कडव्यांची उसळ ही गोडा मसाल्यातसुद्धा केली जाते, त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार तुम्ही गोडा मसाला घालायचा की गरम मसाला ते ठरवा. गोडा मसाला 1 चमचा घातला तरी चालेल, पण त्यावेळेस मग जिऱ्याचं प्रमाण परत कमी करावं लागेल कारण गोडा मसाल्यामध्ये जिरंसुद्धा खूप असतं. आता थोडंसं आपण हलकेच वाटप शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी 1 उकळी येऊ द्यायची. उकळी आली, वाटण शिजलं की आपलं वालाचं बिरडं तयार आहे. तर कडवे हे पथ्यकारक आहेत. पथ्यासाठी खायचे असतील तर फक्त कडवे वाल घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, हळद, मीठ आणि तेल घालायचं, हिंग घालायचं, 2-4 शिट्या काढायच्या आणि घोटवून घेऊन अगदी नुसतं भाताबरोबर खाल्लं तरीसुद्धा छान लागतं. तोंडाची रुची वाढवणारं आहे, त्याच्यामुळे ताप वगैरे आल्यानंतरसुद्धा अगदी लहान मुलं ते म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतात. तर अशा प्रकारे वालाचं बिरडं तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.